शॉन गाईज, ह्या एरियापासून पूर्ण ब्लास्ट होते, पण ह्युमिडिटी जबरदस्त वाढते या ठिकाणी. कमाल, नाईस वन. व्हॉट इज इट? बाईट केलेली आहे. क्रेझी मॅन. सो हाय एव्हरीवन अँड गुड इव्हनिंग. कारण क्रेझी झालेलं आहे वातावरण. खूप दिवस झालेले, वारा अतिशय होता, तर त्याच्यामुळे कास्टिंग पण जमत नव्हती आणि आपण बरेच दिवस येत नव्हतो. आज आलो आहे. आज वारा बऱ्यापैकी चांगला आहे, चांगली कंडिशन आहे. तर असं वाटतं काहीतरी क्रेझी स्ट्राईक नक्कीच होऊ शकते. तर स्टे ट्यून राहा आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक करा आणि बघूया आता कास्ट करून आपण काय काय कास्ट करणार आहोत, सेटअप कुठला आहे आणि आज काय स्ट्राईक करू. सो ही पहिलीच कास्ट आहे आपली. बघूया बाईट होते का पहिल्याच कास्टला. बऱ्याचदा असं होतं की आपण फर्स्ट कास्ट करतो आणि त्याच्यात आपल्याला स्ट्राईक मिळते आणि ॲक्च्युली तोच मेन विषय आहे ज्याच्यामुळे आपण पुढे पूर्ण 2-3 तास 4 तास कास्ट करत असतो. तर आता बघूया काय आहे. सो बेसिकली टाईड जी आहे ती टाईड आता इनकमिंग आहे, जी की लो टू हाय असणार आहे. ओके, ह्याच्यात कशी विंड नॉट बसली आहे. सो बेसिकली टाईड आता जी आहे ती लो टू हाय आहे. तर ही एक फेवरमध्ये टाईड आहे बऱ्यापैकी आणि या ठिकाणी बऱ्याचदा ह्याच्यात चांगला इफेक्ट देखील मिळतो. आणि मून कंडिशन जर बघाल तर मून कंडिशन ॲक्च्युली असणार आहे ही कालच जो न्यू मून आहे ना तो झालेला आहे, म्हणजे अमावास्या होऊन गेली आहे. बघूया. ट्रॅक चेक करूया एकदा. सो मीनवाईल जो सेटअप आपण वापरतो आहे ह्याच्यामध्ये आपण जे रॉड यूज करतो आहे तो उजोचा हा तांडव आहे आणि ज्यासोबत आपण टाईप केली आहे ती म्हणजे शिमानो स्पेरोस 6000 आणि लाईन आपण सनलाईन वापरतो आहे. शॉन गाईज, छोटासा ग्रुपर आहे जो लागलेला आहे बघा. खूप छोटी साईज आहे, इन्स्टंट हुकअप आहे आणि जर लुअर बघाल तर लुअर पूर्ण आत गेलं आहे बघा. खूप दिवसानंतर स्ट्राईक मिळाली आहे. गुड थिंग. छोटी साईज होती. लेट्स हिट फॉर द बिग वन. बघूया आज जसं वाटतंय ना कंडिशन बऱ्यापैकी बेटर आहे. इन्स्टंट हुकअप होता आणि आपल्याला रेकॉर्ड देखील करता नाही आलं आहे ते. सो जो जिगेड वापरतो हा आपल्याला
विनायक फिशिंग टॅकलकडनं आला आहे. 14 ग्रॅमचा बर्कलीचा आहे. ह्याचं एक बेनिफिट आहे ना की हा स्नॅग होत नाही लवकर, राऊंड शेपचा हेड असल्यामुळे. जर ग्रुपर्स ॲक्टिव्ह आहेत तर मे बी आपल्याला स्नॅपर पण अटॅक करू शकते. लेट्स सी. हा जो व्ह्यू आहे ना तो ॲक्च्युली फिशिंग एक्सपिरियन्समधला सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. जेव्हा आपण पाणी क्लिअर होतं, ही जी टाईड शिफ्टिंग होते ज्याच्यामधले चेंजेस आपण खूप जवळनं अनुभवतो, त्यासोबत हा जो मिस्टी असा सनसेट आहे, क्रेझी एक्सपिरियन्स. सिरियसली दिस इज ऑसम. आज खूप दिवसानंतर इथे मासा लागला आहे त्याच्यामुळे बरं वाटतं आहे. टेल बाईट होती एक छोटीशी. ह्या लुअरवरती आपण लास्ट कास्ट करूया ही आणि मग चेंज करूया. कारण 2 स्ट्राईक अजूनपर्यंत झाले. एक छोटासा ग्रुपर लागलेला होता, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. मेनली आपण त्या एरियामध्ये डिप करतो आहे पूर्ण आणि मग त्याला स्लो रिट्रीव करतो आहे. म्हणजे जी डेप्थ आहे पाण्याची तिथून तो हळूहळू पुढे येणार आहे रॉक्सना क्लाइंब करत. बघूया. सो आता जी कंडिशन आहे ती म्हणजे सन इज ऑलमोस्ट डाऊन, सनसेट होतो आहे आणि तितकंसं असं तांबूस नाही आहे. क्लिअर आहे बऱ्यापैकी वातावरण. वारा आता हळूहळू अजून कमी होणार आहे. आणि आत्तापर्यंत स्ट्राईक होती ती म्हणजे फक्त एक ग्रुपर होता, त्या व्यतिरिक्त 2 स्ट्राईक होते. सो आता आपण कास्ट करत राहणार आहोत. आणि मेन आयडिया ही आहे ना की जसं काळोख जास्ती होणार आहे त्या दरम्यान मे बी मोठ्या स्ट्राईक्स होऊ शकतात. मे बी स्नॅपर किंवा बारामुंडी, वी नेव्हर नो. पण ह्या एरियाजमध्ये बारामुंडी बऱ्याचदा फिरत असतात. तर आज होपफुली असं वाटतं की ती जी बारामुंडी आहे त्याच्यासाठी मी थांबलो आहे. खूप टाईम झाला आहे आणि बारामुंडीची कॅच नाही झाली अजूनपर्यंत.
सो ती आज होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. जे काय आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा पुढे बघावा लागणार आहे. काळोखात एक गोष्ट होणार आहे की मे बी विजिबिलिटी आपली इतकीशी चांगली नाही राहणार आहे. लाईट्स आहेत आपल्याकडे, जर कॅच झाली तर ती डेफिनेटली दाखवणार आहोत, पण कास्टिंगच्या वेळेला पूर्ण वेळ लाईट आपण ठेवू नाही शकत, मासे स्पूक होतात डेफिनेटली. तर हा तुमचा एक्सपिरियन्स जो असतो, जो आपल्याला फील होत असतं की आपण आलेलो आहोत स्पॉटला सनसेटच्या आधी, आणि त्यानंतर आपण वाट बघतो तो ॲक्च्युअल टाईम की जेव्हा सनसेट होणार आणि आपण कास्ट करणार आणि आता हुकअप होणार आहे. तर ही फिलिंग कशी वाटते ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर बघूया, आता थोडा ब्रेक घेऊया, थोडा थांबूया, आणि अजून थोडं वर येणार आहे आणि मग कास्टिंग सुरू होत राहणार आहे. सोबत लाटा बघा आता बऱ्यापैकी स्ट्रॉंग होत आहेत. आपण आलेलो तेव्हा हा पूर्ण रॉक ओपन होता आणि आता जी लाट बसते ती आपल्या ह्या एरियापासून पूर्ण ब्लास्ट होते. हे बघा, माईट बी थोडी टाईट झालं, हे जे लाटा बसत आहेत ह्या थोडं कमी होणार आहे. मे बी आपल्याला बॅग कुठेतरी मागे ठेवावी लागू शकते. बघूया काय होतं ते. क्रेझी, दिस इज सिरियसली क्रेझी. सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ना रशिंग जे आहे पाण्याचं जे चालू असतं, त्याच्यामुळे आपल्याला लाईव्हली फील होतं, जे ॲक्च्युली बीचेसचा किंवा रॉकी बीचेसचा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे सिरियसली. म्हणजे तुम्ही असं झोनमध्ये जाऊ नाही शकत, कारण तुम्ही लिटरली एका प्रकारचं मेडिटेशन करतायत, जे कास्ट करतायत, आणि तो अनुभव तुम्ही कंटिन्यू घेत राहत आहेत. तर मस्त वाटतं. सो एक छोट्या ब्रेकनंतर आपण पुन्हा आलेलो आहोत, पुन्हा कास्ट सुरू करतो आहे त्या स्पॉटला, आणि माईट बी ह्याच्यानंतर मी त्या पुढच्या रॉकलाही जाईन. लेट्स सी इथे काय स्ट्राईक होते त्याच्यावर डिपेंड आहे. चलो लेट्स मूव ऑन, लेट्स कीप मूविंग. सो आता आपण पुढच्या रॉकला जसं म्हणालो तिथे पुढे जाऊया आणि तिथून कास्ट करून बघूया काय होतं आहे का. इथे खूप वेळ आपण कास्ट केली, स्पॉट चेंज करूया आणि मग बघूया. कंडिशन सध्या अशी आहे की काळोख पडतो आहे, पण ह्युमिडिटी जबरदस्त वाढते या ठिकाणी. तर आता स्पॉट 2. सो बराच वेळ ग्रुपवर लागल्यानंतर काही नव्हतं, पण फायनली एक स्ट्राईक मिळालेली होती, आणि आय थिंक रात्रीचा हा जो व्हाईट कलर आहे ना हा बऱ्यापैकी चालू शकतो. बघूया. आत्ता विजिबिलिटी तर काही नाही आहे, जस्ट आवाज आहे, तुम्हाला गाईड करू शकता व्हिडिओमध्ये काय होतं ह्याच्यावरती. तर आता आपण पुढे बघूया. हा जो पिरियड असतो ज्याच्यात तुम्हाला मासा लागलेला असतो आणि पुढचा मासा लागेपर्यंतचा मधला टाईम तो खूप डेडली असतो आणि खूप डिव्हस्टेटिंग असतो. तर आता आपण होप करूया की लवकरात लवकर इथे स्ट्राईक मिळावी. बघूया. कम ऑन, नाईस वन. व्हॉट इज इट? स्नॅपर, स्नॅपर आहे, स्नॅपर. ओके, नाईस वन, नाईस वन. व्हॉट अ बाईट, इन्स्टंट बाईट आहे. हे बघा, परफेक्टली हुक्ड. काही दिसत नसणार तुम्हाला. एक सेकंड, आपण लाईट ऑन करूया, हिला ठेवूया इथे आतमध्ये. आणि बघा, ॲक्च्युली लाईट मी जास्ती ऑन नाही करत आहे. हुक पण मस्त झाली आहे आणि डिसेंट साईज आहे. बघा, इन्स्टंट ही हुक म्हणजे ऑलमोस्ट पडले लुवर आणि बाईट केलेली आहे. क्रेझी मॅन. व्हॉट अ नाईस डे.
सो हाय एव्हरीवन, लिटरली ही आज एक गुड इव्हनिंग आहे. त्याचं मेन रिझन म्हणजे आपल्याला स्ट्राईक मिळाले. बरेच दिवस या स्पॉटला आपण गरवत होतो, खूप दिवस काय नव्हतं. आज झालेलं आहे. आय थिंक कंडिशन्स बेटर आहेत. मे बी कंडिशन म्हणजे वाऱ्याची म्हणा किंवा पाण्याची म्हणा, परिस्थिती सुधारते, त्याच्यामुळे मासे लागायला सुरू होतं असं म्हणू शकतो आपण. आजचा दिवस, आजचे मासे, आजचा अनुभव सगळं काही रेअर होतं आणि तो अनुभव तसा तुमच्यापर्यंत पोचवायचा हा मेन उद्देश आहे आपला. आपण बरेचसे असे व्हिडिओज टाकले ज्यामध्ये आपण ॲक्च्युली मासे हुकअप देखील केले नाही आहे, तरी पण ते व्हिडिओ पडले. त्याचा उद्देश हा आहे ना की आपण सगळे चांगले असे बऱ्याच ठिकाणी फिरत असतो आणि नेहमीच आपल्याला मासे लागतात असं नाही आहे, पण ती गोष्ट सातत्याने तुमच्यापर्यंत पोचवायची आणि तो रॉ एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोचवायचा हा आपल्या चॅनलचा मेन उद्देश आहे. तो हा प्रवास चालू राहणारच आहे. आपण बरंच काही बघायचं बाकी आहे. तर आत्तासाठी हा प्रवास आपण इथेच पॉज करूया आणि पुन्हा भेटूया धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा.